शुभं करोति। काही मदत हवी असेल तर सांग. सांगू मला काय हवंय? मला तू इथून जायला हवीस, नाही तर पुन्हा बाबा म्हणतील की मयाकडून काम करून घेतलं की मयाला त्रास झाला. नकोच ना ते. मी बघते माझं काय ते, मला येतं सगळं. ओके. समजते काही स्वतःला अलाउद्दीनचा जिनी? सगळ्यांचे प्रॉब्लेम्स हीच सॉल्व्ह करणार? मला वाटलं होतं मी नाहीये म्हणून तू अस्वस्थ असशील, एकटा पडला असशील. तसं काही नव्हतं. दॅट्स फाईन. म्हणजे तू माझ्याशिवाय राहू शकतोस. गुड. मला आत्ताच्या आत्ता घड्याळ हवंय. आता तुझ्या काकूला गावावरनं बोलून घेऊ का इथे? मला प्रेसला जायला उशीर होतोय. काय करायचं मी आता? कपाटाकडे बघायचं. ही काय सगळी यादी आहे तुझ्या सामानाची विथ इन्स्ट्रक्शन्स. अनु जाताना सांगून गेली होती मला हे, पण तू एवढा वेळ माझी मजा बघत होतीस. मगाशीच का नाही दाखवलास हा कागद? खरं सांगा अरुण काका, काकूची खूप आठवण येते म्हणून वैतागलायस ना तू? काय ग? चटका बसला. नेहा, तू राहू देत. घ्या घे, ह्या तुमच्या पोळ्या. वाव प्राची वहिनी, इतक्या पटपट लाटल्यास तू पोळ्या. सही. सही काय त्यात? सवयीचा भाग आहे. तुला सवय झाली ना की तूही अशाच पटापट लाटशील, आणि तोपर्यंत मी तुला देत जाईन ना पोळ्या करून. पण हो, ह्या पोळ्या मी दिल्यात हे घरी कोणाला कळता कामा नये. पण प्राची वहिनी, तुला आवडत नाही ना सगळ्यांसाठी करायला? सगळ्यांसाठी नाही नेहा, मी तुझ्यासाठी करते. कारण ह्या घरात मला समजून घेणारी तू एकटीच आहेस. बाप्पा, तुम्ही रुसलायत आमच्या घरावर? नाही ना? मग आमचं घर पुन्हा हसतं खेळतं करा ना. हो किमिया ताई, हो उठा. काय झालं? हेच मी विचारतोय, काय झालं? तुम्ही इथं डोकं टेकून पडलेले होत्या त्या? तुला नैवेद्य आणायला उशीर झाला ना म्हणून वाट बघता बघता डोळा लागला माझा. तुझ्या मनात नक्की काय आहे बाप्पा? हे कसले संकेत देतोयस तू मला? देवघरातच झोपली होती. अगं हो, मी लक्ष ठेवून होते ना तिच्यावर. मालकनी तिला उठवलं ना तेव्हा उठली ती. मला वाटतं तिला खरंच खरंच कॅन्सर असेल. नेहा, तू पण फसलीस तिच्या डावाला. अगं एवढ्या रात्री अपरात्री ती उशिरा येते जाते, रात्रभर ढिंगाणा घालते, तेव्हा हिला झोप येत नाही? हाय नाही ग, नाटकं आहेत सगळी. आज पूजा करताना अचानक काय झालं माहित नाही. भान हरपल्यासारखं डोकं देव्हाऱ्यावरच ठेवून पडले होते. फार चांगली लक्षणं नाही आहेत की माया. असं काम करता करता ग्लानी नाही, मला तेव्हा त्रास नाही झाला. उलट एक छान स्वप्न पडलं. इनफ इनफ इज इनफ. रोग म्हणजे कधी तुला क्रिकेटची मॅच वाटते, कधी स्वप्न वाटतं छान. काय दाखवण्याचा प्रयत्न करतेस तू? काय प्रयत्न करतेस? कॅन्सर आहे तुला इडियट. साधा सर्दी पडचा नाहीये. तुला शेवटचं सांगतो, एकतर तुला तुझं वागणं बदलावं लागेल, नाहीतर डॉक्टर बदलावं लागेल. शुभं करोति।